नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं निधन झालं असलं तरी त्यांचे विचार आणि कार्य अमर आहे. बाबांनी आयुष्यभर जोपासलेली सामाजिक चळवळ यापुढेही अविरत सुरू राहावी यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ठाम ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे. बाबा आढाव यांच्या निधनानंतर डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शीलाताई आढाव आणि अन्य कार्यकर्त्यांचं सांत्वन केलंय. या भेटीदरम्यान त्या भावूक झाल्या होत्या. केवळ दुःख व्यक्त न करता बाबांचे सामाजिक कार्य आणि चळवळ पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केलाय. डॉक्टर गोरे म्हणाल्या, बाबा आढाव हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ती एक जिवंत संस्था होती. एक गाव, एक पाणवठा आंदोलन असो किंवा हमाल मापाडी कामगारांचा लढा, त्यांनी नेहमीच शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद केला. आज बाबा आपल्यात नसले तरी त्यांनी जागवलेली प्रेरणा विझू देता कामा नये. शासन आणि समाज म्हणून चळवळीला बळ देण्यासाठी, बाबांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास देण्यासाठी मी आज इथे आले आहे. त्यावेळी पदाधिकारी आणि स्थानिक शिवसेना कार्यकर्ते, चळवळीतील सामाजिक विविध कुटुंब आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरविंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.